नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे, गेल्या 4-5 दिवसांपासून किंबहुना आठवड्यापासून आपण पाहताय महाराष्ट्रभर विधान परिषदांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहेत. आणि या सर्व धामधुमीमध्ये ज्या बातम्या तुमच्या कानावर पडत आहेत, अतिशय योग्य आणि योग्य वेळी या बातम्या तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचत आहेत. भारतीय जनता पक्षाचा तो मुखवटा, मित्रत्वाचा, मैत्रीचा ढोंग केलेला, सोंग केलेला तो मुखवटा टराटरा फाटत आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी जे आरोप भारतीय जनता पक्षावर केले होते ते आता पुन्हा एकदा सिद्ध होत आहेत. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, माझी शिवसेना मी कुणाच्याही पालख्या वाहण्यासाठी स्थापन केलेली नाही. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी वेळप्रसंगी वेगळे निर्णय घेतले, कारण भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेला कायम म्हणजे कन्सिडर करून चालला होता, गृहीत धरून चालला होता की आमच्या सोबतच शिवसेना येईल, शिवसेना कुठेही जाणार नाही. ती फरफटत मारून मुटकून काय म्हणतात ते उठता लात बसता बुक्क्या खाऊन शिवसेना ही भारतीय जनता पक्षासोबतच राहील हे भारतीय जनता पक्षाने गृहीत धरलं होतं. त्यामुळे उपमुख्यमंत्री पद द्या काय, चांगली खाती द्या काय, 18 खासदार असलेल्या पक्षाला केंद्रामध्ये एकमेव ते अवजड उद्योगमंत्री पद द्या काय, काय फरक पडतो? शिवसेना जाणार कुठे आहे? ज्यावेळेस 30 वर्षांची युती, 30 वर्ष दोनही पक्ष सत्तेबाहेर होते, ज्यावेळेस महाराष्ट्रासारख्या एका राज्यामध्ये, मोठ्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष ज्या शिवसेनेची करंगळी पकडून मोठा झाला, बाळासाहेबांनी स्वतः अनेकदा सांगितलंय की जरुरी नाही की फक्त तुम्हीच आमच्यामुळे, आम्ही तुमच्यामुळे मोठे झालो, तुम्ही आमच्यामुळे मोठे झालात, पण शिवसेनेच्या आधारावर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात फोफावला हे काही वेगळं सांगायची गरज नाही. एवढं सगळं असताना आज ज्यावेळेस सत्ता हाताशी येते त्यावेळेस मात्र भारतीय जनता पक्षाला भस्म्या होतो आणि भारतीय जनता पक्ष आपल्या एकट्याचीच फक्त सत्ता महाराष्ट्रात कशी राहील याची काळजी घ्यायला सुरुवात करतो. 2014 ते 2019 शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सारं राजकारण जवळून पाहिलं. त्यानंतर मात्र ज्यावेळेस दुसऱ्यांदा सत्ता आली, शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले, तेही एकट्याच्या जीवावर निवडून आले. लक्षात घ्या, शिवसेनेने त्याही वेळेस भारतीय जनता पक्षाची फारकत घेऊन स्वतः एकट्याच्या जीवावर निवडणुका लढल्या होत्या. पण ते एकट्याच्या जीवावर असताना त्यासोबत शिवसेनेची ही सारी फळी सोबत उभी होती. भारतीय जनता पक्षाने ही गोष्ट हेरली. भारतीय जनता पक्षाला कळून चुकलं की एकट्याच्या जीव म्हणजे या शिवसेनेला आपण अशा प्रकारे फोडू शकत नाही. हा शिवसेना कायम आपल्याला एक अडसर ठरणार आहे. त्यामुळे आतमध्ये, त्या बुरुजांच्या आतमध्ये जाऊन सुरुंग लावणं आणि बुरुज उडवणं हे फार गरजेचं आहे. त्यानंतर त्यांनी माणसं हेरली. कोणती कोणती माणसं ही फुटू शकतात, कोणती कोणती माणसं ही गद्दारी करू शकतात, ही माणसं हेरली गेली. त्यानंतर बुरुजाच्या खाली जाऊन सुरुंग लावले गेले आणि बुरुज उडवले गेले. ही गोष्ट काही महाराष्ट्राला वेगळी सांगण्याची गरज नाही. पण आज तो काळ पलटलेला आहे. ते काय म्हणतात, कर्मा ऑलवेज रिटर्न्स. कर्माचं फळ हे कायम. आता मागच्या वेळेस कसं असायचं, आधी आपण म्हणायचो कर्माची फळं पुढच्या जन्मात भोगावी लागतात, पण इथे आता तसं राहिलेलं नाही. कर्माची फळं याच जन्मात भोगावी लागतात. जेव्हा कर्म वसुलीला निघतं त्यावेळेस कुणाचाही वशिला चालत नाही. आणि कर्माची वसुली, वाईट कर्माची विशेषतः वसुली अतिशय सक्त असते आणि त्या वसुलीला आता सुरुवात झालेली आहे. तुम्ही घरातले घरभेदी फोडलात, पण भाजपाची एक सवय कायम आहे. भाजप या फोडलेल्या घरभेद्यांना फार काळ डोक्यावर बसवून ठेवत नाही. तुम्ही पाहिलात, सुरुवातीला मुख्यमंत्री पद दिलं, पण पुढच्या वेळेस मात्र ते दिलं नाही. पुढच्या वेळेस मुख्यमंत्री पद सोडाच, त्या मुख्यमंत्र्यांकडे असलेली खाती सुद्धा यांच्याकडे ठेवलेली नाहीत. आता त्यातलं एक नगरविकासचं खातं सोडलं तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे विशेष असं कुठलंही उल्लेखनीय खातं नाही, ज्याद्वारे एकनाथ शिंदे आपल्या हे निवडून आलेल्या 50-55 आमदारांचा तो डोलारा सांभाळतील. केव्हाही नगरविकासचं खातं हे देवेंद्र फडणवीस पुन्हा आपल्याकडे घेऊ शकतात. कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकांच्या वेळेस तुम्ही पाहिलात, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या म्हणजे आता स्वतःला शिवसेना संबोधतात. मग शिवसेना ज्या जागा लढवत होती, लक्षात घ्या, शिवसेना ज्या जागा लढवत होती त्या जागा आता एकनाथ शिंदेकडे आहेत का? अगदी गुलाबराव पाटील असतील, अब्दुल सत्तार असतील, मी सगळ्या नेत्यांची तुमची नावं घेत राहणार नाही. त्या नेत्यांना अजिबात मोठं करायचं नाही, कारण सगळ्यात जास्त पहिल्या गुवाहाटीच्या बॅचमध्ये सगळ्यात पुढे पुढे करणाऱ्या ह्याच मंडळी होत्या. त्याची मा कामाख्याने सुद्धा यांना शिक्षा दिलेली असेल. मा कामाख्याला प्रामाणिक माणसं लागतात.
ती पूजा करवून घेण्यासाठी माँ कामाख्या देवीने अनेकांना शिक्षा दिलेल्या आहेत आणि अनेकांच्या शिक्षा बाकी आहेत. होतं नियतीच्या त्या सभागृहामध्ये, नियतीच्या त्या समोर कुणाचंही काहीही चालत नाही, फक्त एक वेळ येऊ द्यावी लागते. तुम्ही पहा ना, मला कालचंच अब्दुल सत्ताराचं ते स्टेटमेंट मी ऐकलं, तुम्ही सर्वांनी ऐकलं असाल. पण शेवटी बघा, अब्दुल सत्तार शेवटी उमेदवारी कुणासाठी मागतायत? एखाद्या कार्यकर्त्यासाठी मागतायत का? किंवा गुलाबराव पाटील उमेदवारी कुणासाठी मागतायत? एखाद्या कार्यकर्त्यासाठी मागतायत का? नाही, गुलाबरावांना आपल्या पोराला उभं करायचंय, अब्दुल सत्ताराला आपल्या पोराला उभं करायचंय, तिकडे जालन्यामध्ये अर्जुन खोताला आपल्या पोराला उभं करायचंय, इकडे भरत गोगावलेला विकास गोगावलेला उभं करायचंय. म्हणजे मी ही 4-5 पटपट उदाहरणं तुमच्या समोर ठेवली. अगदी कोकणातलं घ्या नारायण राणेचं, एक मुलगा ह्या पक्षातनं आमदार, एक मुलगा त्या पक्षातनं आमदार, तुम्ही आम्ही काय करायचं? कायम यांची धुनी धूत राहायची. लक्षात घ्या, म्हणजे जे उद्धव साहेबांवर आरोप करत होते की उद्धव साहेबांनी सगळं स्वतःच्या नंतर, म्हणजे बाळासाहेबांनी उद्धव साहेबांना दिलं, उद्धव साहेबांनी आदित्य साहेबांना दिलं. लक्षात घ्या या गोष्टी. जे उद्धव साहेबांच्या घराणेशाहीवर आरोप करणारे आज स्वतः काय करतायत, किंबहुना स्वतः एकनाथ शिंदेंनी त्यांच्या स्वतःच्या घरात खासदारकी ठेवलीये. विचार करा, म्हणजे स्वतःचा तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते काय कार्ट. मी ही चांगली म्हण वापरतोय, अनेक छान छान म्हणी आहेत माझ्याकडे, पण मला त्या ह्या ऑनलाईन मांडता येत नाहीत. असो, काल अब्दुल सत्तारांनी ज्या प्रकारे बंडखोरी करून तिकडे, म्हणजे छत्रपती संभाजीनगर भागातनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्या निवडणुकीच्या, म्हणजे त्यांचा आकडा जास्त, छत्रपती संभाजीनगरमध्ये यांचा आकडा जास्त, स्वतःचा बंडखोरी करून आणि कार्यकर्त्यांचं नाव पुढे करून कार्यकर्त्यांनी माझ्या मुलाला उभं केलेलं आहे अपक्ष, पक्षाच्या नावावर नाही, अपक्ष उभं केलेलं आहे. हे सांगत असताना 2 शिवसेना एकत्र यायला हव्यात हे वक्तव्य अब्दुल सत्तारांच्या तोंडून आलं. अब्दुल सत्तारांना चांगलंच माहितीये, लक्षात घ्या, कशा कुठे कुठली स्टेटमेंट करायची. पण अब्दुल सत्तारांनी पहिल्यांदा हे स्टेटमेंट कुठलाही आगा आणि पिछा याचा विचार न करता केलेलं स्टेटमेंट आहे. कारण सध्याच्या घडीला अब्दुल सत्तार हे ना एकनाथ शिंदेशी ना देवेंद्र फडणवीसांशी पंगा घेण्याच्या त्या, आता त्याला स्ट्रॅटेजिक तुम्ही म्हणू शकता, स्ट्रॅटेजिक परिस्थितीमध्ये आहेत किंवा कुठल्याही तशा मजबूत स्थितीत आहेत, अजिबात नाही. तरी सुद्धा अब्दुल सत्तारांचं हे स्टेटमेंट मी दुसऱ्या अर्थाने घेतो. अब्दुल सत्तारांना चांगलंच कळून चुकलंय हा भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे छत्रपती संभाजीनगरामध्ये हा एकनाथ शिंदेच्या गटाचं मुंडकं उडवू इच्छितोय. मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल. आणि कालचंच स्टेटमेंट आहे अंबादासजी दानवे साहेबांचं शिवसेनेच्या. त्यांनीही सांगितलं की भारतीय जनता पक्षाने कायम शिवसेनेला संपवण्याचाच विडा उचलला होता. आता त्यांनी छत्रपती संभाजीनगर पुरतं मर्यादित विधान केलं, पण हेच संपूर्ण चित्र महाराष्ट्रभर आहे. छत्रपती संभाजीनगर मधल्या ह्या 2ही बड्या नेत्यांचे हे स्टेटमेंट हे काही वेगळं दर्शवू इच्छितात. भविष्यामध्ये शिंदे गट असेल, भविष्यामध्ये शिवसेना आणि शिंदे गट यांनी एकत्र यावं आणि या भारतीय जनता पक्षाच्या धज्जिया उडवाव्यात, हे या 2 नेत्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. पण आता अंबादासजी दानवेंचं काय नेमकं, त्यांना काय ह्याच्या मागून सुचवायचं त्यावर आपण नंतर कधी बोलू. पण ज्यावेळेस अब्दुल सत्तार हा समोरच्या गटात असताना, शिंदे गटामध्ये असताना किंबहुना देवेंद्र फडणवीसांच्या सोबत असताना त्यांचं हे केलेलं विधान हे जास्त महत्वपूर्ण ठरतं. जर एकदा अब्दुल सत्तार काय म्हणाले तुम्हीच ऐका, संपूर्ण शेवटपर्यंत ऐका. कशा प्रकारे आमचं मुंडकं उडवू इच्छितोय, कशातल्या बँकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आम्हाला बाहेर फेकतोय, कशा प्रकारे आम्हाला संपवतोय हा भारतीय जनता पक्ष, एकदा अब्दुल सत्तारांच्या तोंडून ऐका. फार जे दिसतं मला ते आमच्याकडून जसं त्यांनी आज 2 निवडणुका महत्वाच्या झाल्या, त्या महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, तिथून आम्ही तर आज तात्पुरते हद्दपार आहे. जिल्हा परिषदमध्ये आणि महापालिकेमध्ये घडलं तसं जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एकमेव जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्याची संस्था शिवसेनेच्या ताब्यात आहे. आता ती बी घेत असेल तर मग याला काही इलाज नाही. मी असं म्हटलं की तुम्हाला वागणूक योग्य मिळत नाही, काय वागणूक मिळते? नाही, वागणुकीचा प्रश्नच नाही. वागणूकच मिळत नाही तर प्रश्न कधी येईल, काय मिळते ते. अशा पद्धतीने मनमानी कारभार करून कदाचित शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न असेल तर बाकी काही लायसन द्यायची गरज नाही. त्याचे परिणाम पुढे पहा कसे होतात आणि कसे दिसतात. अंबादास दानवेने आज एक वक्तव्य केलं की शिवसेना संपवण्याचं काम भाजप करत आहे, हात एकीकडे तोडायचा मग नंतर पाय तोडायचा, असं हळूहळू सगळं सुरू आहे असं. आता आमचा तर
मुंडकच तोडून टाकलं. त्याचा तर हातपाय तोडला बिचाराचा. आमचा मुंडका म्हणजे तुम्ही पाहिलं असाल तर आमची जिल्हा परिषद गेली आणि 1 वर्षाची सत्ता होती. त्यानंतर तुम्ही पाहिलं महापालिकेमध्ये स्वर्गीय बाळासाहेबापासून सत्ता होती, ती संपली. आता राहिलं काय? अनेक छोट्या छोट्या जागेवर बी ते वैयक्तिक इंडिव्हिज्युअल भारतीय जनता पार्टीचे काही नेते. तुमचीच शिवसेना अशी तोडायचं काम सुरू आहे असं त्यांचं मत होतं. हा तर आमचीच बोलू लागलो ना मी. ते हातपाय बोलले तर त्यांचे हातपाय पहिले तोडले, आता आमचा मुंडका तोडण्यामध्ये. तर हे काही मला काही विरोध नाही आहे, परंतु जी परिस्थिती त्यांनी सांगितली त्या परिस्थितीनुसारच आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने वाटल्या जातो, शिवसेनेमध्ये 2 भाग करायचे, एक भागाला हाताशी धरायचं, दुसऱ्यावर अन्याय करायचं, दुसऱ्याला धरायचं, तिसऱ्यावर अन्याय करायचं, आणि अशा पद्धतीने आमचा दोन्ही संपत. मोठा भाऊच आम्हाला संपत असेल तर मग त्याला इलाज नाही. खरं म्हणजे आज ज्या पद्धतीने सत्ता आली त्या सत्तेमध्ये भाजप विसरले सगळं. मला तर वाटतं आमच्यासाठी तो विसरले. आता बाकी लोकांसाठी जे सत्तेमध्ये त्यांच्यासाठी विसरत नसेल, पण आमच्यासाठी तो विसरलेल्यासारखा जी परिस्थिती त्यात निर्माण झाली विसरून गेले. एकदम. आता आमचा ते कामाख्या देवीलाच माहित आहे की आम्ही काय केलं आणि काय नाही केलं. आणि त्यांचे ज्येष्ठ नेते जे आहे, या ज्येष्ठ नेत्याच्या माध्यमातून वरचे लोक जोपर्यंत खालच्या लोकांना बोलणार नाही, जिल्ह्याचं नियोजन करताना शिवसेना संपण्याच्या ऐवजी, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना संपण्याच्या ऐवजी त्यांचे प्रतिस्पर्धी जे त्यांना संपवणार पाहिजे. परंतु अशा पद्धतीने न्याय मिळत नाही, आणि न्याय नाही मिळाला तर शेवटी कुठं ना कुठेतरी माणसाला आपला जो स्वाभिमान आहे, आत्मा आणि परमात्मा, याच्या सोबत काही बसून निर्णय घ्यावेच लागतात. अंबादास दानवे असं म्हटले की आता दोन्ही शिवसेनेने एकत्र आलं पाहिजे असं त्यांना वाटतं. तुम्हालाही हे वाटतं? जर हो, काय हे बा राजकारणामध्ये वाचायचं असेल तर ही वेळ आहे असं वाटतं तुम्हाला? 100% ही वेळ आहे. ह्या वेळेमध्ये कुठंतरी आपले पाय, जशा पद्धतीने दुसऱ्या राज्यामधला मी निर्णय पाहिला, पश्चिम बंगाल असेल किंवा इथे जे चाललं आज, ज्या पद्धतीने एक जमान्यामध्ये ममता बॅनर्जी आणि भारतीय जनता पार्टी एक होते, फार जुनी गोष्ट मी तुम्हाला सांगू लागलो. नंतर दोघांमध्ये समन्वय तुटला आणि एकमेकाला आता तर डप्पाकुटी खेळू लागले, खासदाराला मारहाण, हे अशा पद्धतीचं जे चाललं, कोण कोणाला मारू लागलं हे तर मलाही कळत नाही. परंतु अशा पद्धतीने कमीत कमी देवेंद्रजीच्या या महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्या माध्यमातून सर्व कायदा सुव्यवस्था त्यांनी कंट्रोल केलेली. होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आता हे काही बोलायची गरज आहे की आमचा ममता होऊ नये. शिवसेनेचे 2 भाग करून टाकायचे, अब्दुल सत्तार म्हणतात. शिवसेनेचे 2 भाग करून टाकायचे आणि राज्य करायचं. सत्तारांची ही स्टेटमेंट अतिशय महत्वाची आहे. म्हणजे अंबादास दानवेंचे तर हातपाय तोडून टाकले, त्यांच्या पक्षाचे हातपाय तोडून टाकले, पण आमचं तर मुंडकच छाटलं. हे सत्तारांचं म्हणणं खूप काही बोलून जात आहे. एकनाथ शिंदेच्या तोंडची भाषा अब्दुल सत्तार बोलत आहेत की काय? एकनाथ शिंदेंना चॅलेंज करून अब्दुल सत्तार कधीही आपला अपक्ष मुलगा उभा करू शकत नाहीत. मग एकनाथ शिंदेंनी स्वतः त्यांच्या तोंडी ही वाक्य टाकलेली आहेत का? एकनाथ शिंदेंनी स्वतःच त्यांना अपक्ष उमेदवारी भरायला सांगितलेली आहे का? या गोष्टी लक्षात घ्या. काल परवामध्ये ज्या वेळेस एकनाथ शिंदे भर मीडियावर भडकत होते या विधान परिषदांच्या निवडणुकांच्या या जागा वाटपाच्या बाबत, त्या गोष्टी आणि ह्या गोष्टी कुठेतरी जुळतात. काल ज्या वेळेस ठाण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला, 2 शिवसेना एकत्र येणार आहेत का? ते म्हणाले आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर पुढे चाललेलो आहोत. त्यांनी एकाही शब्दाने एकनाथ शिंदेंनी ही शक्यता बोलून दाखवली नाही की नाही, असं कधी घडूच शकत नाही. लक्षात घ्या, मी तुम्हाला कुठेही म्हणत नाही की एकनाथ शिंदेंनी असं म्हणावं तसं म्हणावं, पण मी ज्या गोष्टी घडतायत त्या कशा प्रकारे घडतात हे सांगण्याचा तुम्हाला एक प्रयत्न करतोय. कालचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं नसाल तर हा एकदा व्हिडिओ पहा. पण दोन्ही शिवसेना एकत्र येणार का या प्रश्नासंदर्भात एकनाथ शिंदेंनी थेट उत्तर देण्याचं टाळलं आणि प्रश्नाला बगल दिल्याचं पाहायला मिळालं. आम्ही बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललेलो आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार देखील आम्ही स्थापन केलं. एकदा केलं, 2दा केलं आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेला, धनुष्यबाणाला, बाळासाहेब आनंदगे साहेबांच्या विचाराला आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळे आमची घोडदौड विजयी अशीच पुढे चालू राहील. एकनाथ
एकनाथ शिंदेनी एकदाही हे म्हटलं नाही अशक्य, ही गोष्ट कधी होऊच शकत नाही, आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर पुढे चाललेलो आहोत, बस एवढं सांगून त्यांनी विषय संपवला आणि तो विषय कट करून ते तिथून निघून गेले. बरं, ह्या गोष्टी फक्त वरच्या थरावर घडतात का? अजिबात नाही. खालच्याही थरावर म्हणजे कार्यकर्त्यांच्या थरावर नेमकं शिंदे गटामध्ये आणि भाजपामध्ये काय घडतंय तुम्हाला माहितीये? कुठपर्यंत ह्या मारामाऱ्या पोहोचल्या आहेत? मी तुम्हाला ठाण्यातलं सुंदर उदाहरण दाखवतो. ठाण्यात एकनाथ शिंदेचा गट आणि भारतीय जनता पक्ष हे दोघेही मिळून सत्तेमध्ये आहेत. या दोघांच्या मिळून सत्तेमध्ये रोज ह्यांच्या कशा मारामाऱ्या होत आहेत, अगदी महापालिकेच्या सभागृहाच्या आतमध्ये कशा मारामाऱ्या होत आहेत, तुम्हाला पाहायचंय एकदा हा व्हिडिओ. ठाणे महानगरपालिकेच्या आज झालेल्या 4थ्या सर्वसाधारण सभेतही सत्तेवर असलेले शिंदेच्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पुन्हा एकदा सभागृहात आमने सामने येऊन त्यांच्यात खडाजंगी झाल्याचे चित्र दिसून आले आहे. याच गोंधळादरम्यान शिवसेनेने चर्चेविना अवघ्या 5 मिनिटात सभेच्या पटलावरील 232 पैकी 231 विषय मंजूर केल्याने संतापलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी व्यासपीठावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र शिवसेनेने राष्ट्रगीत घेऊन सभा विसर्जित करत आंदोलन मोडीत काढल्याने राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करत या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले. यामुळे या दोन्ही पक्षांचा सभागृहातील वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. तर यानंतर तुम्हाला शिंदे गटाच्या एका नगरसेवकाचा व्हिडिओ दाखवतो. हा शिंदे गटाचा नगरसेवक नेमकं काय म्हणतोय तुम्हीच ऐका. कशा प्रकारे यांना सत्तेतून बाहेर पडण्याचं आव्हान करतोय शिंदे गटाचा नगरसेवक. आता खर तर भाजपाने सत्तेतून बाहेर पडल्यानंतर किंवा भाजपाने तुमच्या डोक्यांवरून हात उचलल्यानंतर, तो हात हटवल्यानंतर तुमच्या सर्वांचं अस्तित्व काय राहणार आहे हा सगळ्यात मोठा एक संशोधनाचा विषय आहे. पण तरी सुद्धा बघा, शिंदे गटाचा एक नगरसेवक ठाणे महानगरपालिकेतला भाजपाविषयी काय पूर्वनियोजित गट असल्या पद्धतीने जसा काही गोंधळ घालण्यात आला आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं अशा चुकीच्या पद्धतीने घोषणा देणं, उपमहापौरांनी महापौर डायसवर बसलेले असताना वर्ण मी सभा चालून देणार नाही, मी असं नाही, हे असं बोलणं हे असंविधानिक आहे. कुठेतरी हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत. हे सगळं पूर्वनियोजित आहे असं माझं म्हणणं आहे. त्यांनी मुर्दाबादच्या देखील घोषणा या ठिकाणी दिल्या. मला असं वाटतं आता त्याचं त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण महायुतीचा घटक आहोत, आम्ही नेहमीच महायुतीचा धर्म पाळत आलो आणि एवढं त्यांना जर आमच्याबद्दल वाईट वाटत असेल किंवा आम्हाला मुर्दाबाद बोलायचं असेल तर त्यांना त्यांचे मार्ग मोकळे आहेत. त्यांनी राहू नये सत्तेमध्ये, हे माझं प्रामाणिक मत आहे. कारण महायुतीत असून महायुतीचे सगळे बाकीचे सगळे तुम्हाला फायदे हवेत, परंतु ज्या वेळेला महायुती म्हणून एकत्रित यायचं असतं त्यावेळेला तुम्ही आमच्या बाजूने जर मुर्दाबाद बोलत असाल तर ते चुकीचं आहे. मी त्याचा निषेध करतो आणि त्यांना वाईट वाटत असेल की बाबा आमच्याबद्दल, त्यांनी बाहेर पडावं. एवढंच नाही, अनेक ठिकाणी यांच्या मारामाऱ्या चालू आहेत. अगदी लाथा बुक्क्यांच्या, अगदी पोलीस स्टेशनच्या आवाराच्या आतमध्ये सुद्धा यांच्या मारामाऱ्या कशा चालू आहेत. या मारामाऱ्यांमध्ये फक्त लुटूपुटूच्या नाहीत, अगदी डोकी सुद्धा फोडली जात आहेत. भाजप शिंदे गटाच्या ह्या मारामाऱ्या डोक्या फोडीपर्यंत कशा गेल्यात पहा. इन्होंने देखा पूरा प्लानिंग था इनका कि ये आएगा तो इसको मारना है. मैंने हाथ मेरा फ्रैक्चर हो गया है. 8 लोगों के अलावा 20 लोग थे. बम्बू से पत्थरे से वो हार कर रहे थे. किरण भास्कर कह रहा था माँ की गाली दे करके, बहन की गाली देकर अपने सोसाइटी में था, फ्लैट में. मैं शनि मंदिर के बगल में कपड़े लेने गया था 2:30 बजे, क्योंकि शिंदे साहब ने अभी क्या आश्वासन दिया? शिंदे ने कहा कि हम किसी तरह से बख्शेंगे नहीं उनको. असे एक ना एक अनेक व्हिडिओ आहेत, अनेक व्हिडिओ. मी तुम्हाला आजच्या क्षणाला जवळपास 1000च्या वर जाऊन हे व्हिडिओ दाखवू शकतो. स्थानिक पातळीवर ह्यांचं नेमकं काय चाललंय. युवा प्रमुखाला मारलं, मला मारलं, तुला आम्हाला धमकी दिली, मारेल तुला, हे करेल तुला, मी बघून घेतो, हे करतो. हे असं नाही झालं ना. तुम्ही युतीमध्ये आहात तर युती धर्म पाळा ना. नारायण पवार साहेब आले, आम्हाला मारझोड केली. आम्ही आमचं
आम्ही काय चुकलो ते आम्हाला तुम्ही सांगा. तर ते बोलतात मी बिल्डिंग बांधलेली आहे, सर्व श्रेय मी घेणार. मी बोललो शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही कार्यकर्ते काम करत आहे. एवढंच बोलल्यानंतर डायरेक्ट मारहाण चालू केली आम्हाला. आमचा कार्यक्रम उद्ध्वस्त करून लागले. तिकडनं 40-50 लोक आले, त्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली. नंतर मग मारहाण केल्यानंतर आम्हाला गेटच्या बाहेर काढलं. मलाही मी गेटच्या बाहेर गेलो, तिथेही आम्हाला मारहाण केली. ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजप हा वाद पुन्हा एकदा समोर येतोय. भाजपच्या माजी नगरसेवकांकडून शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला मारहाण करण्यात आली आहे. BSUPच्या घरामध्ये नोंदणी शुल्क कमी करण्याच्या निर्णयाचा जल्लोष साजरा करणाऱ्या शाखा प्रमुखाला मारहाण करण्यात आली असल्याचं कळतंय. असो, मला हे सगळं दाखवण्यामध्ये काही खास इंटरेस्ट नाही. मला फक्त एवढं कळतंय, हा भारतीय जनता पक्ष जोपर्यंत ते रिमोट हातात घेऊन बसलेला आहे या दोन गटांचं, तोपर्यंत या दोन गटांचं अस्तित्व आहे. हे या दोन गटांतल्या नेत्यांना सुद्धा आता कळू लागलेलं आहे की आपण ज्या प्रकारे या भारतीय जनता पक्षाला मदत केली, आपण कामाख्या देवीला जाऊन आलो, आपण कामाख्या देवीला जाऊन भारतीय जनता पक्षाचं राज्य महाराष्ट्रात कसं बसेल याची संपूर्ण तजवीज केली. आपण आपल्याच पक्षांच्या पक्षप्रमुखांच्या पाठींमध्ये खंजीर खुपसला, म्हणजे राष्ट्रवादी असेल किंवा हे असतील, कसं आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला. कशा प्रकारे आपलं राज्य महाराष्ट्र, म्हणजे कधी नव्हे ते सोन्याचे दिवस आले होते शिवसेनेसाठी, कधी नव्हे ती सत्ता शिवसेनेकडे आली होती, कधी नव्हे ते शिवसैनिकांचे चांगले दिवस येणार होते, महाराष्ट्राचे चांगले दिवस येणार होते. या सगळ्यामध्ये बरं तोही 2.5 वर्षांचा काळ संपूर्ण कोविडच्या काळामध्ये गेला. नंतरचे काही जे चांगले दिवस, जे जनतेसाठी खऱ्या अर्थाने शिवसैनिकांना, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना, शिवसेनेच्या प्रतिनिधींना जे महाराष्ट्रभर फिरण्यासाठी, महाराष्ट्रभर पोहोचून शिवसेनेची ती घडी मजबूत करण्यासाठी जे मिळणार होते, त्यावेळेस मात्र हे सगळं असं काही घडलं. असो, तरी सुद्धा हे फार काळ काही चालणारं मला दिसत नाही. भारतीय जनता पक्ष बरोबर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा पद्धतशीर कार्यक्रम करतोय आणि त्या प्रकारे त्यांची घौडदौड सुरू आहे. भारतीय जनता पक्ष पटकन संपूर्णपणे बाजूला फेकत नाही, कारण त्यांच्या मनामध्ये ती ठाम भीती आहे. कारण तुम्ही लक्षात घ्या, आज त्यांनी कितीही डंका पिटला, आमचे याव नगरसेवक, आमचे त्याव आमदार, त्याव खासदार, पण आजही तुम्ही पाहिलात भारतीय जनता पक्षाचे जे कोणी उमेदवार आहेत संपूर्ण विधान परिषदेसाठी, त्या उमेदवारांपैकी किती उमेदवार हे काँग्रेस पक्षातले आहेत किंवा आयात उमेदवार आहेत. तुमच्यासाठी मी घरचा अभ्यास देतो, लिहा तुम्ही कमेंटमध्ये. जे काही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत त्यात जवळपास 40 ते 50% उमेदवार हे बाहेरचे आहेत. मग ते उपाध्यक्षांसारखे, मग ते माधव भंडारींसारखे, मग ते वाघ, जे कोणी अवधूत वाघांसारखे यांचे सतरंजा उचले, हे मात्र आजही या सगळ्या पदांपासून दूर आहेत. मागून येणारी चित्रा वाघ असेल, ही सगळी मंडळी पुढे जातात. पडळकरांसारखी मंडळी ही पुढे जातात, पण ही मंडळी जागेवर राहतात. भारतीय जनता पक्षाला या न त्या प्रकारे फक्त सत्ता पाहिजे. यांचं थोडं अजून महत्व आहे, तोपर्यंत यांना ठेवलं जाणार. कारण शिवसेना, या शिवसेनेला शह देण्यासाठी त्यांच्यातलेच घरभेदी हे लागणार, हे काही वेगळं सांगायची गरज नाही, तोपर्यंत ह्यांचं अस्तित्व आहे. पण मी तुम्हाला सांगतो 2029